मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचालित धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर व प्राथमिक शाळा पाथर्डी फाटा, धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालय, धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज पाथर्डी फाटा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल सातपूर, ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवरे, मानवधन बाल विद्या नगरी दत्त चौक, मानवधन विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल पाथर्डी गाव यांच्या संयुक्त वतीने कालिदास कला मंदिरात कला पुष्प वार्षिक स्नेह संमेलनाचे तिसरे पुष्प उत्साहात पार पडले। प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश दादा कोल्हे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रकाश दादा कोल्हे यांनी प्रास्ताविक केले। वैश्विक लेवलवरती शांती निर्माण करण्यासाठी आपलं योगदान या संस्थेच्या माध्यमातून, या शाळेच्या माध्यमातून नव्हे तर उद्याचा जो भारत घडू इच्छितो त्या भारत म्हणजे आपली मुलं यांच्याकडे बघून आपल्याला कार्य हाती घ्यायचे आहे। आपण सर्वजण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये या कार्यामध्ये सहभागी झाला आहात त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागतही करतो। परंतु उद्या 2040 पर्यंत आपल्या या पृथ्वीवरती जे काही समस्या निर्माण होणार आहे त्या समस्या निर्माण होऊ नये आणि पुढच्या पिढीला आनंददायी जीवन आपण जगवण्यासाठी समर्थपणे त्यांना एक दिशा दाखवण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। महाविप्रचे सभापती व बार असोसिएशन अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे कौतुक करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। नवनवीन येणारी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना नवीन पिढीतील मुलं हे कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतील याचा विचार करणे आणि त्या दृष्टीने मुलांना तयार करणे, पालकांची मानसिकता तयार करणे अशा प्रकारचं काम या संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून होतंय आणि प्रकाशजी कोल्हे त्यांचे सर्व सहकारी अत्यंत मेहनतीने ही संस्था या ठिकाणी चांगल्या दिशेने नेत आहेत याचा मला अतिशय आनंद वाटतो। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले। आपण सगळ्यांनी असा काहीतरी मनात संकल्प करा या निमित्तानं की मी नाशिकमध्ये राहतोय, मला नाशिकबद्दल अभिमान आहे आणि जसं ठाकरे सरांनी प्रदूषणात सांगितलं तसं प्रत्येक ठिकाणी अगदी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या वसाहतीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या चाळीमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करा। यावेळी योग शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या डॉक्टर नितीन शिंपी यांना मानव सेवा गौरव पुरस्कार, शाल सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। पुरस्कारानंतर डॉक्टर शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले। वैज्ञानिक क्षेत्रामध्ये छोटे प्रयोग आपल्या माध्यमातून ज्या संस्था करत असते, मित्र खरंच यू आर द लकी स्टुडंट्स की तुम्हाला एका अशा शैक्षणिक संस्थेमध्ये अभ्यास करायला संधी मिळाली की ज्या ठिकाणी फक्त गोपनपट्टी न करता त्या छडी लागे छमछम विद्या घेऊन अशा पद्धतीने शिक्षण न देता एका वैज्ञानिक पातळीवरती तुम्हाला शिक्षण मिळत आहे। तर असं अशा संस्थेमध्ये आपले मुलं आपण इथे शिकत आहात हे खरोखर एक चांगली गोष्ट आहे। या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे उपस्थित राहिल्या। त्यांचा प्रकाश कोल्हे आणि ज्योती कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आमदार सीमा हिरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। आज शहीद जवान जे झाले आहेत त्यांना सुद्धा मदतीचा हात या संस्थेने दिलेला आहे आणि त्यामुळे नेहमीच एक वेगळी जपणूक त्यांनी त्यांच्या कार्यशैलीची केलेली आहे। मी संस्थेचं खूप मनापासून कौतुक करते की कोल्हे सर असतील, सरांचे सर्व शिक्षक असतील, हे अतिशय बारकाईने सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे आज अनेक विद्यार्थी त्यांचे विविध उच्च पदांवर पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली।
स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दादा कोल्हे, सचिव व मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, मविप्रचे सभापती ॲडव्होकेट नितीन ठाकरे, बेंजॉन देसाई, फाउंडेशनचे सीईओ डॉक्टर अश्विन कुमार भारद्वाज, डॉक्टर नितीन शिंपी, सौ शिंपी, बाकीराव ढेमसे, शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे, सिडको।